नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। अमावस्या म्हणजे दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला हा उपाय करायला जमलं नाही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तर कोणत्याही अमावस्येला किंवा कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्हाला पिरियड्स असतील, सुतक असेल तर त्याच्यामध्ये हा जो उपाय आहे ना तो करू नका। हा उपाय फक्त कोणीतरी आमच्यावर जळतंय किंवा मला शत्रूचा त्रास आहे, कोणीतरी काहीतरी करतंय याच्यासाठीच नाही, तर बऱ्याच वेळेला बघा आपल्याच पायाने आपल्याच घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करते। ती कशी काय, तर आपण बऱ्याच वेळेला कामानिमित्त किंवा कुठेही आपण रस्त्यावरून जात असतो, येत असतो, आपल्या घरातील मंडळी असतील, आपण असतील, तर कोणता रस्ता कसा आहे, कोणती वेळ कशी आहे ही आपल्याला माहित असतं का? नसतं माहित। मग बऱ्याच वेळेला आपल्याच पायाने आपल्या घरात निगेटिव्हिटी येते। तर अशापासून सुद्धा आपल्या घराचं संरक्षण व्हावं, आपल्या कुटुंबियांचं संरक्षण व्हावं, यासाठी हा जो उपाय आहे तो महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असं असतं की आपली मित्रमंडळी असतील, आपले नातेवाईक असतील किंवा आपले शेजारी असतील, भलेही आपल्या तोंडावर चांगलं बोलतात, हसून खेळून बोलतात, पण कोणाच्या मनामध्ये काय आहे हे आपण ओळखू शकत नाही। बरेच जण आपल्या घरामध्ये आले आणि येऊन गेले की त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये थोडंसं घुसमट झाल्यासारखं वाटतं, करमत नाही, मन उदास होतं आणि अचानक त्या दिवशी किंवा त्या दिवसापासून घरामध्ये भांडणं होणं किंवा कोणीतरी आजारी पडणं, उपचार घेऊनही त्याला काहीतरी फरक न जाणवणं, अशा गोष्टी होऊ लागतात। तर त्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे ना तो प्रभावी आहे। अशा लोकांपासून, अशा लोकांच्या नजरेपासून सुद्धा आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबियाचं संरक्षण होण्यासाठी हा उपाय जो आहे तो महत्त्वाचा आहे। आणि सेम जर तुमच्यावर जळणारी लोक आहेत किंवा कोणीतरी काहीतरी करत आहे, आमच्यावर लोक असं करतात तसं करतात, या काही गोष्टी असतात ना, तर त्या सुद्धा आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहाव्यात। निगेटिव्हिटी आपल्या घराच्या आतमध्ये प्रवेश करू नये आणि किंवा कोणी जरी काही केलं असेल तर त्याचा प्रभाव जो आहे ना तो आपल्या कुटुंबियांवर पडू नये, म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे। कोणत्याही अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी, इतर वेळी हा शक्यतो करू नका। यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक गोरक्ष चिंच लागणार आहे। गोरक्ष चिंच कुठे मिळेल, तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे केंद्र असेल तर केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये बघा तुम्हाला मिळून जाईल। पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहसाही इझिली मिळत नाही, तुम्हाला थोडेसे जास्त दुकानं फिरावं लागतील, पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला मिळून जाईल। किंवा तुमच्या गावामध्ये एखादं मोठं मंदिर वगैरे असेल, त्याच्या बाहेर जे असतात ना बघा फुलारी वगैरे, तर त्यांना तुम्ही सांगा, ते तुम्हाला आणून देतील शक्य झालं तर। किंवा तुम्ही गावाकडे वगैरे राहता तर ह्याचे झाडं सुद्धा असतात गोरक्ष चिंचाचे, तर तुम्हाला ती मिळाली तरी सुद्धा चालून जाईल। आणि ह्याच्यामध्ये ना खूप मोठ्या मोठ्या गोरक्ष चिंचा पण असतात बघा, एवढी मोठी घ्यायची नाही, नॉर्मल आपण छोटी मीडियम घेतली आणि ती बांधली तरी सुद्धा चालते। कारण मी जेव्हाही गोरक्ष चिंच घेते ना तर मी दिंडोरी ला गेल्यानंतर घेते। मी जेव्हाही दिंडोरीला जाते तर तिथून गोरक्ष चिंच जी आहे ना ती मी घेऊन येत असते। तर मी बघितलं आहे की बरेच जण काय करतात की खूप मोठी मोठी गोरक्ष चिंच घेतात, त्यांना काय वाटतं की मोठी घेतली म्हणजे काही निगेटिव्हिटी पासून जास्त संरक्षण होईल, छोटी असली म्हणजे कमी, तर असं काही नसतं। कोणतीही मीडियम, छोटी मोठी तुम्ही कशीही घेऊ शकता। त्याचा जो प्रभाव आहे, त्याचा जे अनुभव आहे ते आपल्याला बघायला मिळणारच आहेत। तर ही गोरक्ष चिंच घरी आणल्यानंतर देवघरासमोर एक लाल कपडा ठेवायचा, जे आपलं लाल ब्लाउज पीस असतं ना, तर लाल ब्लाउज पीस घ्यायचं, त्याच्यावर ही गोरक्ष चिंच ठेवायची आहे। देवासमोर दिवा लावायचा, धूपबत्ती लावायची आणि हात जोडून आपल्याला बसायचं आहे। जी काही म्हणजे सुरुवातीला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं, आपल्या गुरूंचं स्मरण करायचं, कुलदेवीचं स्मरण करायचं, त्यांना प्रार्थना करायची की ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, जी काही नकारात्मकता आहे त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाचं, माझ्या घराचं संरक्षण व्हावं, यासाठी मी मुख्य प्रवेशद्वारावर लावत आहे आणि माझ्या कुटुंबाचं व माझं संरक्षण व्हावं प्रार्थना करायची। आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर 11 वेळा तुम्ही कालभैरवाष्टक म्हणू शकता। 11 वेळा कालभैरवाष्टक म्हटलं तर अतिशय उत्तम, पण तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर 5 वेळा किंवा 1 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालू शकतो। आणि जो गोरक्ष मंत्र आहे तो एक माळ म्हणायचा आहे। ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः, हा जो मंत्र आहे ना हा तुम्हाला 11 माळी म्हणायचा आहे। आणि धूपबत्ती दाखवून, दिवा वगैरे ह्याला निरंजन ओवाळून ते लाल कपडा जो आहे ते गाठ बांधून घ्यायचा, म्हणजे ही जी चिंच आहे ना त्या लाल कपड्यामध्ये गाठ बांधून घ्यायची आणि मग आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला मध्यभागी ही चिंच जी आहे ना ती बांधायची आहे। दरवाजाच्या बाहेरून, जे आपल्या घराचा दरवाजाच्या आहे ना, दरवाजाच्या बाहेरून वरती मध्यभागी ही चिंच लावायची आहे, ना उजव्या साईडला ना डाव्या साईडला, मध्यभागी। आता मध्यभागी का, कारण आपल्या घरामध्ये जी येणारी मंडळी आहे
ती दरवाजाच्या आतून येतात. म्हणजे ती ह्या साईडने जरी झाली आणि ह्या साईडने जरी झाली तर त्यांचं डोकं बऱ्याच वेळेला अर्ध शरीर जास्त मध्यभागी असतंच असतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण याच्या खालून येतो तर ती जी निगेटिव्हिटी जी आहे ना ती बाहेरच राहते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. म्हणून बघा की कुणीही म्हणजे आपण स्वतः किंवा आपल्या घरातली येणारी मंडळी त्याच्या खालून येतील अशा पद्धतीने मध्यभागी ते दरवाजाच्या बाहेर वरती लावायचं आहे. आता हे कधी बदलायचं तर बघा स्पेसिफिक असं काही नाही. हे जर खराब वगैरे झालं तर हे तुम्ही प्रवाहित करायचं किंवा शेत वगैरे आजूबाजूला मोकळी जागा असेल तर कुठे दाबून द्यायचं आहे जागेमध्ये. आणि मग जेव्हा कधी तुम्हाला अन्न होईल दुसरं तेव्हा तुम्ही असंच कोणत्याही अमावस्येला किंवा शनिवारी लावू शकता. आणि नाही तुमचं जर खराबच झालं नाही तर तुम्ही वर्षातून 2दा बघा 6-6 महिन्याला किंवा जेव्हाही तुम्ही दिंडोरीला जाल जेव्हाही तुम्ही केंद्रात जाल आणि तुम्हाला वाटलं की इथे आहे दिसलं आहे तर मग पहिलं बदलायचं आणि येणाऱ्या अमावस्येला परत दुसरं लावायचं. तर या पद्धतीने करू शकता. असं काही नाही की हेवाच बदला आणि तेव्हाच बदला असं काही नाही. फक्त पिरियड्स असतील सुतक असतील त्याच्यामध्ये हे जे आहे ना ते आपल्या दरवाजाला लावू नका. जो आपण आणि बऱ्याच वेळेला आता हे तुम्हाला मिळणार नाही मग बरेच जण करताय आम्हाला मिळालंच नाही तर घाबरू नका. जे आपला कोहळा आहे ना तो कोहळा तर इझिली मिळून जातो. मग तुम्ही दरवाजाला कोहळा बांधले तरी सुद्धा चालेल पण इझिली तुम्हाला ही गोरक्ष चिंच मिळाली तर तुम्ही ही अवश्य लावा. कारण जे आपण म्हणतो ना वनस्पती तंत्रशास्त्र बघा त्याच्यामध्ये ही जे गोरक्ष चिंच आहे ना याचं या निगेटिव्ह गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी आपला बचाव होण्यासाठी खूप महत्त्व आहे. म्हणून ही जी गोरक्ष चिंच आहे ना ती दुकानाच्या वरती असेल किंवा घराच्या दरवाजाला असेल तुमची फॅक्टरी वगैरे काही असेल तर तिथे मुख्य प्रवेशद्वाराला लावली जाते. म्हणजे उंबरठ्याच्या बाहेरच ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत ना त्या राहाव्यात. कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच असतं तिथून नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते आपल्याला नाही वाटलं तरी सुद्धा. आणि ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा आपल्याला त्रास होऊ नये याच्यासाठी तुम्हाला जर ह्या वस्तू काही लटकवण्याला मिळाल्या नाही दरवाजाला तरी सुद्धा घाबरून जायचं नाही. काय करायचं मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा हे जे दिवस आहेत ना आणि जे काही सणवार असतात शुभ तिथी असतात तर त्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. आता हळदीचं लेपन काही नुसतंच करायचं का तर असं नाही करायचं. ती हळद जेव्हा आपण पाण्यामध्ये मिक्स करतो त्याच्यामध्ये थोडासा कापूर घ्यायचा. तो कापूर सुद्धा क्रश करून म्हणजे बारीक करून त्याच्यात टाकायचा. थोडंसं गोमूत्र असेल तर गोमूत्राचे 1-2 थेंब जे आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि याने हळदीचं लेपन करायचं. याच्यामुळे काय होतं की लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हे चांगलं आहे. आपल्या जागेमध्ये वास्तूमध्ये काही दोष असतील तर त्यासाठी सुद्धा ते दूर करण्यासाठी हे प्रभावी आहे. आणि त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचं आपलं संरक्षण होण्यासाठी सुद्धा हे प्रभावी आहे कायम. आणि कोणतेही जे प्लास्टिकचे स्टिकर्स असतील प्लास्टिकचे स्वस्तिक असतील हे कधीच लावायचे नाही. याचा तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. या उलट काय करायचं की कुंकू पाण्यामध्ये कालवायचं आणि बोटाने कुंकुवाने किंवा हळदीने तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वास्तिक काढायचं आहे आणि साईडनी 2 उभ्या रेषा ओढायच्या आणि दरवाजावर कुंकवाने शुभ लाभ लिहायचं. याचे जे प्रभाव आहेत ना बाकी तुम्ही काही करा त्याचं एवढं हे नाही. प्लास्टिकचं लावा ना तुम्ही चांदीचं स्वस्तिक लावा हे लावा ते लावा तरी सुद्धा तुम्हाला कुंकवाच्या स्वास्तिकचं किंवा हळदीच्या आपल्या हाताने काढलेल्या स्वास्तिकचं जे रिझल्ट किंवा जे त्याचे अनुभव आपण म्हणू शकतो ते दुसरे तुम्हाला कशानेच येणार नाहीत. आणि कायम तुमच्या घरी जर आंब्याचं झाड वगैरे असेल तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही शक्य झालं तर प्रत्येक मंगळवार शुक्रवार आपल्या दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावा. आंब्याचे पानं मिळाले नाही तर जे खाऊचे पानं नागवेलीची पाने असतात ना त्या पानांचं तोरण लावा. आणि जर मंगळवार शुक्रवार शक्य नसेल ना तर महिन्याच्या पौर्णिमेला लावा. बघा खूप छान तुम्हाला अनुभव येतील.